वेलकम टू द न्यू ब्लॉग. पोहोचलो आहे घनसोली स्टेशनला. बाईक लावली आणि बाईकवर असतानाच मला आज लक्षात आलं की जे मोमोज मिळाले होते ना, वाव मोमोज, तर त्याच्या शेजवान चटणीने बॅगमध्ये घोळ केला होता. परवा बॅग धुवायला टाकली होती, तर आय डी घरीच राहिले. तर आता टेम्पररी आय डी किंवा विजिटर आय डी घेऊन मला काम चालवावं लागेल आजच्या दिवस. तर बघूया आज चॅलेंजेस काय काय येत आहेत. बघा इथे स्पीड ब्रेकर आहे हा स्टेशनच्या समोर क्रॉस करण्यासाठी. म्हणजे इथे स्पीड ब्रेकर गाड्या स्लो होण्यासाठी, आणि इथे झेब्रा क्रॉसिंग आहे म्हणजे माणसांना नीट हळूहळू चालतं आहे व्यवस्थित म्हणून. तर काय होतं ना, बघा गंमत कशी आहे, गाड्या स्पीड ब्रेकरवरून जोरात निघून जायचा प्रयत्न करतात, कारण त्यांना माणसांच्या गडबडीत थांबायचं नसतं. आणि माणसं हळू व्यवस्थित चालायची ती फास्ट चालायला लागतात. हे बघा सगळी म्हणजे उलटं झालं एकदम. आणि गाडीवाला आला ना एखादा फास्टमध्ये, तर तो उलट आपल्यालाच सांगतो की हळू का चालतो. आलो ठाणे स्टेशनला आणि थोड्यावरून ट्रेन गेली. आता 10-20ची वाट बघतोय. वगैरे कधी इथे असून लेट आहे वाटतं आज. सो फ्रेंड्स, लंच टाईम झाला आणि आलो आहे खाली जरा राऊंड मारण्यासाठी. आणि आज जरा राऊंड मारण्यापेक्षा आहे ना, एका जागी जरा शांत बसूया. कारण काय झालं आहे की 2 दिवसापासून आयुर्वेदिक ती गोळ्या औषधं चालू केली आहेत ना, तर ते काढा वगैरे टाईप ती किंवा गोळ्या पण असतात ना त्या आयुर्वेदिक, तर त्याने आहे ना जरा म्हणजे आतून रिपेअर म्हणजे असा फरक जाणवतो आहे की काहीतरी होतं आहे मस्त छान. आणि पण त्याने सुस्ती पण येते थोडी. म्हणजे असं एक शांत असं थोडं हे वाटतं, जड पडल्यासारखं वाटतं अंग, सुस्ती येते बेसिकली. तर एका जागी शांत बसूया, आज आराम करूया कुठेतरी. जास्त एक्झर्शन नको, चालायला पण नको आज. आणि मग जाऊया वरती. हे बघा मी इथे येतो ना रोज, ते ब्रिज खाली आहे ना, ही काही माणसांना रोज पत्ते खेळत असतात. हे बघा पत्ते खेळत असतात, त्यांचा अड्डा आहे हा. मला हे कळत नाही, पत्ते खेळतात तर खेळा ना, ठीक आहे, लपून का खेळतात. आणि मेन म्हणजे लपून खेळणारच ते, पण पोलीस वगैरे याच्यावर कारवाई काय करतात. नॉर्मली पत्तेच आहे ना, म्हणजे गेमच आहे ना. हां ठीक आहे, ते पैसे वगैरे लावत असतील, पण ते त्यांच्यात आहे ना. म्हणजे मला असं जास्त ते कळत नाही हे कायद्याची गोष्ट याच्या बाबतीत. मुद्दाम हळू बोलतोय कारण ते आहेत बाजूला. नेक्स्ट डे खरं म्हणजे गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून झालेली आहे, कारण मी लंच नंतर डायरेक्टली आत्ता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि खाली आलो आहे. तर खाली येता आता रोजचं आपलं रुटीन एकच असतं, रोज त्याच रस्त्याने जायचं, तेच गोष्टी बघायच्या, तिथेच फिरायचं. तर आज नेमकं इथे आलो बघा. मागच्या वेळेस एकदा दाखवलं होतं ना की BMCने मांजरीचे घर तोडले. तर ॲज सच काय ते मांजरीचं घर नाही आहे, इथे चहावाल्याचा एक ठेला आहे आणि त्याचा टेबल असतो, तर ते नेतात सारखं BMCवाले काढून. पण तिथे आहे ना, त्याच्या ठेल्यावर नाही, इथे असे टेबलवर आहे ना एक मांजर बसते युज्युअली. तर बघा ना, मला इथे आलं ना, त्याचा ठेला असू द्या नसू, मला मांजरीची आठवण नक्की येते. हे बघा इथेच बसली. आता तसं बघायला गेलं तर ती खाली जमिनीवर पण बसू शकते, पण बघा ना, तिला बसायला पण काहीतरी पाहिजेच. आणि जेव्हा हे तोडलं होतं ना, तेव्हा ती लिटरली बसलीच नव्हती, उभीच होती. उभी राहून त्या टेबलकडे बघून म्याव म्याव करत होती. किती गमतीशीर असतं प्राण्यांचं पण आयुष्य. गमतीशीर म्हणा किंवा हालअपेष्टा सहन करण्यासारखं म्हणा, पण काहीतरी वेगळंच आयुष्य आहे एक प्राण्यांचं. आणि त्यांच्याकडे बघून आपल्या मनाला एक चांगलं वाटतं. हे बघा झोपली बिचारी, रोजची आहे आपली, रोजची सवंगडी आपली. आणि मित्रांनो हे बघा ना, हा एवढासा एरिया आहे ना ब्रिजच्या खाली, परेल स्टेशनच्या बाजूला, लोअर परेलच्या बाजूला. तर इथे बघा किती ही अशी लोकं म्हणजे गरीब बिचारी लोकं रस्त्यावर गुजराण करतात ब्रिजच्या खाली. आणि आता बघा काहीतरी गुरुवार वगैरे असेल म्हणून ते हाराचं वगैरे, हार वेण्या वगैरे ओवत आहेत. तिकडे पण हारांचं काम चालू आहे. नवरात्रीमध्ये पण हा पूर्ण एरिया म्हणजे ते वेण्या वगैरे ओवत असतात. तर बघून आहे ना, म्हणजे ना कसं तरी वाटतं वगैरे, सहानुभूती टाईप वाटतं. ते नाही मला बोलायचं मुद्दाम, ते असं बोलायचे शब्द नाही आहेत, ते वाटण्याचे शब्द आहेत, ते मी वाटून घेईन. पण नवरात्रीत वगैरे त्या वेण्या वगैरे ओवत असतात सगळं. बघा ना, त्यांना काय गुजराण आहे, त्यांची अवस्था कशी आहे ॲक्च्युली. आपण नाही ना, थोडं आपल्याला घर मिळालं आहे म्हणजे आता एक थोडं आहे ना हे वाटेल मला बोलताना, आता लाज वाटते थोडी की ना खूपच टिपिकल झालं. पण तसं नाही, मी इन जनरल असं मला नजरेस पडलं ना, माझ्या मनात आपसूक विचार चालूच होतो की आपल्याला हॉलमध्ये पडलं तर असं वाटतं बेडरूममध्ये जाऊन पडावं, आणि बेडरूममध्ये पडलं तर वाटतं चला आता थोडा TV बघावा किंवा काहीतरी खावं. यांना काय विरंगुळा आहे रे त्यांच्या आयुष्यामध्ये. म्हणजे
कशी काय आपला रोजचा दिवस पुढे ढकलायचा आहे, कसं काय आपलं वय वाढते ते एजिंग होऊन घ्यायचं आणि एक दिवशी जायचं. कारण काय घर नाही, काय नाही, टी व्ही नाही, अरे त्यांना खाली अंथरायला चटई पण नाही. ते जे काय टाकलेलं वगैरे असतं ना कचऱ्यामध्ये वगैरे येतं, किंवा बाबा मिळालीच त्यांना कुठून तर ती अंथरलेली आहे. तिथेच त्यांचं कम्फर्टची जागा आहे, तिथेच त्यांची बाळं झोपलेली असतात, तिथेच दगडांवर चूल मांडून त्यांचं जेवण वगैरे होतं. तर हे बघत असताना आहे ना कुठेतरी आहे ना, म्हणजे हे मी बोलतो आहे ना परत टिपिकल वाटेल ते बोलणं, पण टिपिकल नाही आहे माझ्यासाठी, नाही आहे ते टिपिकल. असं आहे ना की विचार येतोच तो की कसं आहे रे. आणि आपल्याला आहे ना कुठेतरी आपण, म्हणजे मी स्वतःला असं मग हे मानायला लागतो, दोषी नाही मानत, पण स्वतःला हे मानायला लागतो की आपल्याला खूप मिळालं आहे ना, त्याच्या बाबतीत आहे ना आपण आहे ना अंबज्ञ म्हणजे एक थँकफुल राहिलं पाहिजे. आणि ना दुसऱ्यांना नाही मिळालं ना तर त्यांच्याबद्दल करुणा पण बाळगली पाहिजे. आपण थँकफुल राहतो, हां देवाने आम्हाला दिलं वगैरे. आपण काय अगदी स्वतःला कटघऱ्यामध्ये पण नाही ठेवायचं आहे की हां ठीक आहे ना आपल्या कष्टाच्या कमाईने किंवा प्रारब्धानुसार आलं आपल्याला, पण त्यांना नाही आहे ना तर त्यांच्याबद्दल एक करुणा तरी पाहिजे मनामध्ये. हां चल त्यांना देता येईल ना देता येईल तो प्रश्न वेगळा, ते याच्यातच मला जायचं नाही त्या भानगडीमध्ये. करता आलं तर करावं पण अशांच्यासाठी, पण करुणा तरी नक्की बाळगली पाहिजे की ते कशी गुजराण करतायत. त्याच्यामुळे कधी कधी काय होतं ना, या करुणेने काय होतं ना की आपल्याला घरामध्ये काही कमी पडलं ना तर लगेच आपण कंप्लेनिंग मोडमध्ये येत नाही, त्या गोष्टी चांगल्या समजून घेता येतात. आता बऱ्याचदा 1-2 किस्स्यांमध्ये पण लेटेस्ट आता घरामध्ये घडलेल्यामुळे मला असं लक्षात येतं की अरे आपण खूप लवकर माजतो. मी नाही ॲज सच, कारण हे विचार ज्याच्या मनामध्ये चालू असतात ना तो कधी माजत नाही. तर बऱ्याच अंशी लक्षात येईल की आपल्याला चांगल्या सोयीसुविधा मिळालेल्या आहेत तर आपण पटकन माजतो, पण माजायला नाही पाहिजे. उठणार नाही, मातणार नाही, ते बोलतात ना, तसं आहे. यांच्याकडे बघून लक्षात येतं. ते पण गरीबपणे ना खूप हे असतात, सेल्फ रिस्पेक्ट असतो त्यांच्यामध्ये पण. उगाच पण कसं आहे परिस्थिती डेंजर आहे, आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि एक इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे मी अपडेट केला आहे. ते काय, आता फोनचा लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट आलेलाच होता तर तो करून घेतला आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक फरक कळत असेल. कारण आधी माझा फोनचा कॅमेरा आहे ना खूप चांगला स्मूथ होता, म्हणजे असं स्टॅबिलायझेशनच्या बाबतीत. पण मधल्या पिरियडमध्ये ना तो आता गेल्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघत असेल की थोडं ग्लिच होतं त्याच्यामध्ये, की थोडा स्टॅबिलायझेशन नव्हतं होत, असं अडकून व्हिडिओ दिसत होते तुम्हाला कदाचित. तर आता ते क्लिअर झालेलं आहे ह्या अपडेटपासून मला असं वाटतं. कारण आता बऱ्याच दिवस म्हणजे 2-3 दिवस तरी झाले मी नोटीस करतो आहे, असं काही आलेलं नाही आहे माझ्या नोटिसिंगमध्ये. व्हिडिओ नीट स्मूथली रन होतो आहे, प्लस आवाज वगैरे पण चांगला येतो आणि तसंही कॅमेऱ्याची क्लॅरिटी चांगलीच आहे माझ्या. आपण आहे ना एक माईक घेऊया आपल्या कॅमेऱ्यासाठी. कारण काय आहे की मी असं जेव्हा पब्लिक प्लेसेसमध्ये बोलतो ना, बऱ्याच गाड्या बिड्या किंवा नॉईज असतं आजूबाजूला, तर ते ऐकायला मला माहिती आहे ॲज अ व्ह्यूवर तुम्हाला पण कंटाळा येत असेल आणि चांगलं वाटत नाही ते एक यूजर एक्सपिरियन्स म्हणून. तर ते मी काळजी घेतो, मला पण माहिती आहे ते थोडंफार, कारण मी पण माझे व्हिडिओज बघतो ना ब्लॉग टी व्हीवर वगैरे मोबाईलवर कसे चालतात. तर ते थोडं आहे एक माईकचा इश्यू आहे. ॲक्च्युली आपल्याकडे माईक आहे पण तो पण लावू शकतो, वायर्ड माईक आहे, पण आपण ब्लूटूथवाला एक चांगला माईक घेऊया आणि येणारे व्हिडिओ नक्की चांगल्या क्वालिटीमध्ये असतील जरा. हॅलो, गुड इव्हनिंग गाईज. आता निघालो आहे ऑफिसमधून आणि आज गुरुवार असल्याकारणाने प्रवचनाला जाणार आहे. कारण जे काही शहाणपणाचे बोल थोडे व्हिडिओजमध्ये बोलतो किंवा थोडंफार कळायला लागले ह्याच्या वावरण्यासाठी, ते ज्या सद्गुरूंकडून आलं त्या सद्गुरूंकडे दर गुरुवारी 8 दिवसा गुरुवारी भक्त करी तिवारी या नियमाने त्यांच्याकडे जायचं आहे. चला आता बिल्वपत्र अर्पण करून निघालो आहे. आता बापूंचं दर्शन काही घेतलं नाही. आता पोचलो आहे घरी. रात्रीचा 1 वाजला आहे जवळपास, म्हणजे 12:50 झालेत. आणि आता जेवायला कावेरीने स्पेशल पालक पनीर केलं आहे. थोडा ॲक्सेसरीजमध्ये चिप्स घेतलेत आणि या तंदूर रोटी टाईप केलं आहे घरी. सकाळी रेडी झालं आहे. फ्रायडेचा दिवस आहे, विकेंडचा. चाललो आहे ऑफिसला. आणि हे बघा ओवी पण रेडी झाली. ओवीला काल एक सेंट आणला आहे, सेंट वगैरे लावून मस्तपैकी रेडी झाली. आज आहे फ्रायडेचं TGIF स्नॅक्स. बघूया आज स्नॅक्समध्ये काय आहे, त्यासाठी एकदा कूपन घेऊया. आज मस्त पाणीपुरी आणि दही बटाटा पुरी होतं, शेवपुरी वगैरे, आणि पाणीपुरी चाट पण होतं, तर मजा आली आज.
हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. मस्तपैकी स्नॅक्स वगैरे खाल्ला, दहीपुरी पाणीपुरी वगैरे बऱ्याच होत्या. पोट भरलं, मस्तपैकी भूक लागलीच होती. आणि आलो आता वरती जरा चहा वगैरे पिऊन. आणि बघा ना, आजचं वेदर एवढं क्लिअर आहे ना की मला तुम्हाला दाखवण्याचा मोह राहवला नाही गेला. आणि त्यात एवढं क्लिअर आहे ना की बरंच लांब लांबचं सुद्धा दिसतंय, जे की मी पहिल्यांदाच बघतोय. तुम्हाला दाखवतो, बघा काय कडक व्ह्यू दिसतो इथून. हे बघा. आणि तुम्ही जर तिथे बघू शकत असाल, आता कॅमेऱ्यामध्ये दिसतं की नाही बघा, माझगाव डॉक, प्रिन्सेस डॉक, वाडी बंदर वगैरे तो सगळा BPTचा वगैरे एरिया दिसतं, डॉकयार्ड. हे बघा, बोटी वगैरे दिसत आहेत. एवढं क्लिअर आहे. आणि त्या साईडला चला आता त्या साईडला दाखवतो. हे बघा, ती सूर्याची किरणं तर आज लोडाच्या टॉवरवर पडली आहेत. आज एवढी पोल्युशनच नाही आहे आज अजिबातच. गाड्या वगैरे दिसतात एकदम. आज वरली बंदरा सिलिंगवरच्या पण गाड्या दिसत आहेत, एवढं क्लिअर आहे. हे बघा. आणि हे बघा, अजून पुढे जाऊन दाखवतो, समुद्राच्या लाटासुद्धा दिसत आहेत आज. मजा आली आज व्ह्यू बघून. हे बघा, हे बघा, हा पूर्ण समुद्र आहे. तुम्हाला दिसत असेल तर पूर्ण समुद्र, तर क्षितिज दिसते डायरेक्ट. पुढे डायरेक्ट तुम्हाला दुबई दिसते. बुर्ज अल अरब, मुंबईतून दुबई दिसते बघा डायरेक्टली. जस्ट किडिंग हा. हे बघा, आज जर या बॅकग्राऊंडला कोणी फोटोज किंवा व्हिडिओज माझे बघितले तर मग ते फॉरेनला जाऊन काढले की काय एवढं क्लिअर दिसतं आहे, बाहेरच्या कंट्रीमध्ये आल्यासारखं दिसतं एकदम. नाही, चांगल्या वेदरची एक वेगळीच त्याची स्पेशालिटी आहे. एकदम भारी फील होतं आपल्यालासुद्धा. आणि हीच प्रार्थना करतो देवाकडे, फ्रायडे लवकर संपू दे रे देवा, लवकर संपू दे, घरी लवकर निघू दे रे देवा, घरी लवकर निघू दे. चला, घेतो काहीतरी काम आवरून आणि निघायची तयारी करू नंतर अर्ध्या एक तासाने.